रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 164 ते 172. जिये समजते इये भूते, जन्मा आदि अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. ती क्षयाशी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. एर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्वस्वरूपी. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. तैसे सकळ हे मूर्त, जानपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काही, तू अविट हे ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगीत, विषयी ते जिले संत, जया लागी विरक्त वनवासीये. दिठी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. अर्थ: कारण सर्व भूतमय शरीरे जन्मापूर्वी अमूर्त स्वरूपात होती. जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला. ते नाश होऊन जेथे कोठे जातात, तेथेही निसंशय त्या अमूर्ताहून ते वेगळे नसतात. ते आपल्या पूर्वस्थितीला प्राप्त होतात. जन्म आणि नाश यामध्ये जे मूर्त दिसते, ते झोपी गेलेल्याच्या स्वप्नासारखे भासते. त्याप्रमाणे सत्स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार भासतो. जलाल वाऱ्याने स्पर्श केला की त्यावर लाटेचा आकार भासमान होतो, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्यावर दागिन्याचा आकार भासमान होतो. ज्याप्रमाणे आकाशात ढगाचे आवरण भासमान होते, त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत. ते केवळ भासमान आहेत. त्याप्रमाणे मुळातच जे उत्पन्नच होत नाही, त्यासाठी तू दुःखाने का बरे रडत बसला आहेस? जे निर्विकार असे चैतन्य आहे, त्याकडे तू पूर्ण लक्ष दे. त्या विश्व चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संतांनी विषयांचा त्याग केला. ते विरक्त बनले आणि वनात निघून गेले. ज्याच्यावर दृष्टी एकाग्र करून महान मुनी महात्मे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात आणि तपाचे अनुष्ठान करतात. कित्येक लोक आत्म्याचा विचार करत अंतःकरण शांत करतात आणि संसाराला विसरून जातात. रामकृष्ण हरी.